आजच्या पाठामध्ये आपण ऑथर रायटिंग स्किलमध्ये ब्लॉग रायटिंग शिकणार आहोत. आता ब्लॉग रायटिंग म्हणजे काय पहा. या ब्लॉग रायटिंगमध्ये आपल्याला काय लिहायचे असते, आपले वैयक्तिक मत असतं यामध्ये. आणि या वैयक्तिक मत मांडताना किंवा एक पेपरमध्ये आपण ब्लॉग वाचतो आणि किंवा नेटवरती आपण ब्लॉग वाचत असतो, त्यावेळेला हा ब्लॉग कसा लिहिला जातो आणि त्याच्या वेबसाईट्स असतात. पहा, आपण इथं 2 वेब मांडलेले आहेत. या पद्धतीनं आपण त्या वेबचा बारकाईनं अभ्यास करायचा. वेब लक्षात ठेवायची, कोणतीही दोन्हीपैकी एक वापरली तरी आपल्यासाठी चालू शकते. पहा, हे ब्लॉग रायटिंग मांडत असताना काही गोष्टी आपण काळजीपूर्वक पाहिजे. पहा, सुरुवातीला मुद्दा क्रमांक 1 दिलेला आहे. त्यात आपल्याला वेब दिलेले आहेत 2. एक पहिली आहे, पहा, https www.wordpress.com आणि दुसरी दिलेले blogger.com. आपण यापैकी एक सुरुवातीला मांडणी करून घ्यायची. सुरुवातीला त्याच्यानंतर आपल्याला ज्या विषयासंदर्भात माहिती प्रश्नात विचारलेली असेल, पहा, फॉर एक्झाम्पल से नो टू टोबॅको, बघा, आणि त्या ब्लॉगच्या बरोबर वेबच्या खालच्या बाजूला आपण त्या पद्धतीनं विषयाची मांडणी करून घ्यायची. मांडणी केल्यानंतर त्याच्या लगेच खाली सुरुवात पॅरेग्राफ करण्यापूर्वी आपल्याला एक लोगो काढणं अत्यावश्यक आहे. लोगोसाठी सेपरेट मार्क्स असतात. पहा, टायटल आणि लोगो याच्यासाठी तुम्हाला सेपरेट मार्क्स असतात. याचं भान विसरायचं नाही. आणि हे मांडल्यानंतर तुम्ही आपल्या ब्लॉगला माहिती मांडायला सुरुवात करायची. आता पहा, ब्लॉग म्हणजे काय असतं. यामध्ये एक्सप्रेशन ऑफ ओन व्ह्यू, सगळी तुमची स्वतःची संकल्पना असेल, तुम्हाला काय वाटत असेल त्याविषयी ते मांडायचं आहे. युअर एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव सुद्धा त्यात प्रगट करायचा आहे. आता हे मांडताना यूज ऑफ शॉर्ट अँड सिंपल सेंटेन्सेस, छोटी छोटी वाक्य तयार करा. अवघड शब्द, अवघड वाक्य तयार करत बसायचं नाही. तुम्हाला ज्या विषयासंदर्भात माहिती द्यायची आहे तिथं साधी वाक्य तयार करायचे. अवॉइड रिपिटिशन ऑफ वर्ड्स, आणि काही वेळेला तुम्हाला त्यामध्ये रिपीट ऑफ वर्ड्स झालेले असतात, ते मात्र टाळायचं आहे. परत शब्द ते घ्यायचे नाही. पहा, इथं या ब्लॉग रायटिंगमध्ये आपण एक्झाम्पल फर्स्ट या आपण स्टडी करणार आहे. कशा पद्धतीनं उदाहरण दिलेलं आहे पहिल्यांदा रीड आउट करायचं. प्रिपेअर ए वर्ड रजिस्टर फॉर रायटिंग ब्लॉग. राईट ए ब्लॉग ऑन से नो टू टोबॅको. तुम्हाला एकेरी अवतरण चिन्हात विषय दिलेला असतो. आता यात काही शब्द ॲडिशन केलेले असतात. बघा किती सुंदर आयडिया आहे, किती सोपं केलंय. पहा, त्यांनी दिलंय काय मुद्दे लिहायचे, कशावर लिहायचं आहे. हार्मफुल इफेक्ट्स म्हणजे टोबॅकोचे त्या परिणाम घ्यायचे आहेत. बघा कोणते हार्मफुल इफेक्ट्स आहेत. कॉजेस ऑफ डिसीजेस, कारण सांगायचे रोगाची. पेनफुल डेथ, आणि याच्यानंतर तुम्ही टोबॅको खाल्ल्यानंतर हार्मफुल इफेक्ट कसा होणार आहे. कॉजेस ऑफ डिसीजेस, कारण त्याचं सांगायचं आहे. टोबॅकोमुळं तो डिसीज होऊ शकतो. पेनफुल डेथ म्हणजे अगदी दुःखदायक किंवा वेदनादायक मृत्यू होतो. ॲडिक्शन ऑफ टोबॅको इन यंग, आणि या ॲडिक्शन म्हणजे व्यसन ऑफ द टोबॅको इन यंग म्हणजे तरुणामध्ये असणारे हे टोबॅकोचं व्यसन आहे. म्हणजे आपल्याला सर्व मुद्दे इथं दिलेले. पहा, 1, याच्यानंतर तुम्हाला अशी वाक्य तयार करता येतात. 2, बघा इथं 3, 4, अशी 4 वाक्य केली की त्याच्या रिलेटेड तुम्ही आणखी थोडीशी माहिती लिहित गेला की ऑटोमॅटिक तुमचा ब्लॉग तयार होत जातो. आणि सुंदर अशा चौकटीमध्ये ब्लॉगमध्ये तुम्ही त्याची मांडणी करायची आहे. पहा, इथं फॉर्मॅट दिलेला आहे.
फॉर्मॅटमध्ये मी पहिल्यांदा वेब लिहिलेले, वेब नंतर टायटल लिहिलेलं आहे. टायटल लिहिल्यानंतर तुम्ही जरी या ब्लॉग इथं ठेवला तरी चालतो, तुमच्या संदर्भामध्ये माहिती असेल, किंवा पुढच्या बाजूला जरी ठेवला तर परत शक्यतो सुरुवातीला हा ब्लॉग ठेवा. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी लिहिले पहा, से नो टू टोबॅको. हाच ब्लॉग मी पुन्हा इथं ज्या रिकाम्या जागा आहेत त्यात तो बसवलेला आहे. किंवा तुम्हाला अन्य काही डेंजरस टू आवर हेल्थ दुसरंही साईन आपण याच्या संदर्भात काढू शकतो. आता ही मांडणी मांडायची कशी, तर बघा मी पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपण कशा पद्धतीने माहिती मांडतोय, प्रेझेंट करतोय. पहा, ह्यूमन्स आर सपोज्ड टू बी द मोस्ट इन्व्हॉल्व्ड क्रिएचर्स ऑन द प्लॅनेट. बघा, आणि त्याच्या पुढे स्वल्पविराम देऊन ट्रू. बघा इथं ह्यूमन्स आर सपोज्ड टू बी द मोस्ट इन्व्हॉल्व्ड क्रिएचर्स ऑन दिस प्लॅनेट, कॉमा लिहिलेला आहे. आणि हा क्रिएचर्स, इन्व्हॉल्व्ड क्रिएचर्स इन द प्लॅनेट, पृथ्वी या तलावावरती माणूस हा सर्वात इन्व्हॉल्व्ड व्यक्ती किंवा प्राणी आहे. खरं आहे की नाही? बघा, इट्स ट्रू असं तुम्हाला प्रश्नही आपण तयार करू शकतो. तर इथं उत्तर त्याचं आपण देऊ शकतो, नो ॲब्सोल्युटली फॉल्स. देर आर व्हेरियस हार्मफुल इफेक्ट्स ऑफ टोबॅको फिजिकली अँड मेंटली. आपण ह्या फिजिकली, शारीरिक, मेंटली, मानसिक त्याचे काही परिणाम असतात. टोबॅको फिजिकली अँड मेंटली, नो अदर ॲनिमल चूज टोबॅको. आणि सांगायचं आहे त्यामध्ये माहिती, कोणताही प्राणी तंबाखू खात नाही, तो माणूस प्राणी तंबाखू खातो. ॲनिमल्स चूज टोबॅको, गुटखा, पान मसाला, स्मोक्स सिगारेट्स, आणि त्याच्या निगडीत असणारे काही तंबाखूच्या रिलेटेड व्यसन आहेत ते आपण त्यात नमूद करू शकतो. सेकंड पॅरेग्राफ मध्ये आपण त्याच्याविषयी पहा काय माहिती दिली आहे. सम मे से इट्स माय लाईफ. काही लोक म्हणतात हे व्यसन माझं जीवन आहे, बट इट अफेक्ट्स द पीपल अराउंड टू. पण त्याचा परिणाम आपल्या सभोवतालच्या लोकांवर सुद्धा होऊ शकतो. इट इज डेंजरस टू पब्लिक हेल्थ. आणि हे व्यसन आहे, बघा अगदी सामाजिक जर पाहिलं तर इतरांसाठी ते धोक्याचं आहे, आरोग्यासाठी. प्रायमरी कॉज ऑफ कॅन्सर इज टोबॅको. आपण कारण सांगतोय टोबॅकोचं प्रायमरी कॉज ऑफ कॅन्सर आहे ते टोबॅको कारण आहे. इट कॅन लीड टू हॉरिबल अँड पेनफुल डेथ. बघा, मी हेच मुद्दे तिथं मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि याच्यामुळं आपल्याला भयानक मृत्यू किंवा वेदना होऊ शकतात. कांट वी स्टॉप ग्रोईंग इट ऑल टुगेदर. मग आपण सगळ्यांनी हे थांबवू शकत नाही का? बघा, आम्ही माझी परिकल्पना इथं मांडतोय आणि अशा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सुद्धा आपल्याला तयार करता आला पाहिजे. त्याचे धोकादायक काही गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. द फ्रायटनिंग, बघा आपण तिसरा पॅरेग्राफ तयार करतो इथं. द फ्रायटनिंग बीट इज दॅट मेनी यंगस्टर्स आर गेटिंग ॲडिक्टेड टू टोबॅको. आणि आपण बरेचसे तरुण तंबाखूमध्ये व्यसनाधीन झालेले आपल्याला दिसतोय, किंवा हे भीतीदायक गोष्ट आहे. वी ऑल जॉईन हँड्स. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकमेकाच्या, ऑल जॉईन हँड्स, एकामेकाच्या हातात हात देऊन म्हणजे एकसंगपणे सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, से नो टू टोबॅको. बघा, आणि तंबाखू बंद करा, बंद असं आपण म्हटलं पाहिजे. नॉट टू युझिंग इट, त्याचा वापर करू नका. नो टू ग्रोईंग इट टू, आणि त्याचं उत्पादन सुद्धा घेऊ नका. अशा पद्धतीनं आपण त्या विषयाशी आपले मतांतर, विचार, अनुभव इथं वेगवेगळ्या पॅरेग्राफ्समध्ये मांडायचे. काही घाबरायची गरज नाही आहे. पहा, आपल्याला जे वाटतंय, पहा पहिल्यांदा याच्याविषयी टोबॅकोच्या बद्दल तुम्ही सुरुवातीला जरी ते कशी धोकादायक आहे, काही एखादा प्रश्न तयार करता आला तर करा. एखादा एक्सक्लेमेटरी तयार करता आलं तर तुम्ही इथं वाक्य तयार करू शकता. बघा, हाऊ डेंजरस टोबॅको इट इज. मग आता तुम्हाला एखादं उद्गारवाक्य तयार करता आलं तरी करू शकता. प्रश्नार्थक तुम्हाला यस नो क्वेश्चन तयार करता आला तरी तयार करू शकता. आणि त्याचं एक्सप्लेनेशन पूर्णपणे
अगदी 3 पॅरेग्राफमध्ये स्टार्ट, मिडल आणि लास्ट पॅरेग्राफमध्ये मांडायचं आहे. शेवटच्या पॅरेग्राफमध्ये कन्क्लुजन, आय रिक्वेस्ट टू एव्हरीवन से बघा, आणि दिलेला विषय आहे नो टू टोबॅको. अशा पद्धतीचे 1-2 वाक्यात जरी शेवट केला तरी चालतो. आणि शेवटी पूर्ण लिखाण झाल्यानंतर याला ब्लॉग असणं गरजेचं आहे, कारण या टॉपिकचं नावच असं आहे ब्लॉग रायटिंग. तुम्ही एक लेख लिहिता, एक विषय मांडणी करता आणि ही सगळी संपूर्णपणे चौकटीत मांडणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही याचा सराव करायचा आहे. पहा, पुन्हा एकदा सांगतो, दिलेले मुद्दे विषय समजून घ्या. यापैकी मला वाटतं 2 नंबरची वेब आहे तुमच्याकडं blog.com ची, हे blogger.com ची खूप सोपी आहे. मांडा आणि त्याच्यानंतर विषय मांडा, एक लोगो तयार करा आणि त्या विषयासंदर्भात तुम्ही छोटे छोटे 3 पॅरेग्राफ्स करा आणि कन्क्लुजनमध्ये थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचं आहे तेच तुम्ही त्याच्याविषयी सांगू शकता. आता मी नेहमी तुम्हाला सांगतोय, हा 11वीचा भाग आहे आणि 11वीचा भाग मी तुम्हाला रिव्हिजन करतोय. तुम्हाला हे शिकवलेलं आहे वर्गात, तुमच्या वहीमध्ये उदाहरण आहे, तरी सुद्धा तुम्ही हे टाळू नका. रिमाइंड करा कोणत्या प्रश्नामध्ये कोणते ऑर असणार आहे हे सुद्धा दिलेलं आहे. परंतु यावर्षी टेक्स्टमध्ये रायटिंग स्किल हे नवीन 3 पॉइंट 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे एक सेक्शनच या रायटिंग स्किलवर दिला असल्यानं यातले प्लस काही त्यातले अशी मांडणी होऊ शकते. म्हणून दिलेलं भाग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि कोणत्या पद्धतीने मांडायचं आहे. पहा, याच्यानंतर मी याचं सुद्धा एक एक्झाम्पल लिहिलेलं, अगदी ब्लॉग तयार केलेला, तुम्हाला मी त्याची पेस्ट कॉपी पाठवणार आहे. रोजच्या रोज दिलेली उदाहरणं तुम्ही वहीमध्ये उतरत जा, लिहित जा, सराव करत जा आणि आलेल्या शंका तुम्ही त्वरित मला सेंड केल्या तर मी यामध्ये अन्य काही डेव्हलपमेंट करून आणखी तुमच्यासाठी पाठवू शकतो. परत 12वी तुम्हाला अभ्यासक्रम चालू असून त्यावेळेला 11वीचा रिमाइंड होत नाही, त्याच्या अगोदर जोपर्यंत लॉकडाऊनचा कालखंड आहे तोपर्यंत तुमच्या हाताला काम आणि बुद्धीचा विकास यासाठी मी हे पाठवत आहे. काळजीपूर्वक करा. हा व्हिडिओ नंबर प्रत्येक वेळेला मी टाकत आहे. हा व्हिडिओ 23 आहे. पुढच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला दुसरा बघा ईमेल आणि कंप्लेंट लेटर या संदर्भात माहिती देणार आहे. थँक्यू व्हेरी मच.